नॉट गेट, त्याला इन्व्हर्टर पण म्हणतात. काय म्हणतात? इन्व्हर्टर. एक्झॅक्टली उलट करायचं काम असतं. उलट एक्झॅक्टली काय करतं ते? रिव्हर्स करत. तुम्हाला ते वरती एक ऍपल दिसतंय? ऍपल खाल्लेलं ऍपल. ओके, हा तेच ते उष्ट. सिरियसली. पण काय करावं, हल्ली लोकांना सगळ्यात जास्त क्रेज उष्ट ऍपलचीच आहे ना. कुठलाही मोबाईल घ्यायचा की कुठला घेता, उष्ट ऍपल घेता की नाही? ओके, तर एक स्टोरी सांगतो तुम्हाला. आपल्याला आपली भगवद्गीता तर माहितीच. एक्झॅक्टली जे ख्रिश्चन आहेत त्यांच्यासाठी पण काही त्रास नाही. हा, व्हेरी गुड. काय आहे? बायबल आहे. मग बायबलची स्टोरी काय सांगते? तर सेम सगळ्या धर्मग्रंथामध्ये सगळीकडे पृथ्वी तर निर्माण झालेली आहे, मग माणूस पहिला कोणी ना कोणी असेलच पाहिजे. मग बायबल मधली एक गोष्ट आहे की बाबा, जो कोणी निर्माण करणार आहे त्याने पहिला माणूस ऍडम निर्माण केलं. नाव काय त्याचं? ऍडम. म्हणजे सगळ्या ज्याच्यापासून बनले तो कोण? ऍडम. असं कोण म्हणतं? बायबल म्हणतं. आपण मानत नाही तो भाग वेगळा, कारण आपण हिंदू आहोत, लक्षात आलं. पण ते काय म्हणतात की ऍडम हा पहिला माणूस, मग त्याच्यापासून बाकीची माणसं झाली असं ते म्हणतात. मग स्टोरी पण त्यांची तशीच आहे की देवाने ऍडमसाठी सगळं बनवलं म्हणे. मग सगळं बनवलं आणि त्याला एवढं सांगितलं की त्या पलीकडच्या म्हणजे जंगलामध्ये जे किंवा सुंदर गार्डन जे आहे त्याच्यामध्ये बघ एक झाड आहे म्हणे, आणि त्या झाडाला जे काही फळ लागतं ते तू फळ खायचं नाही. ते जर फळ तू खाल्लं तर मग सगळंच वाटोळं झालं असं त्याला सांगितलेलं शाळेत. मग देवानं सांगितलं म्हणलं तू ऐकणार म्हणा. मग तो काय फळ खात नव्हता. मग कोणीतरी येतं आणि त्याच्या कानात सांगतं की अरे ते फळ खाल्ल्यानंतर तुला एवढी बुद्धी येईल की तोही देवासारखा होशील, म्हणून देवाने तुला सांगितलं की ते खायचं नाही. मग तो माणूस जातो, ते फळ तोडतो आणि खातो. मग देवानं काय सांगितलं होतं त्याला? खायचं नाही. आणि त्यानं काय केलं? खाल्लं. मास्तर काय सांगतो मला? अभ्यास करा. तुम्ही करणार नाही. आई बाप म्हणतात तुम्ही चांगले राहा, तुम्ही चांगले राहणार नाही. म्हणजे बाळांनो, तुमच्या मध्ये असं काहीतरी फिटिंग केलेलं आहे की ते काय करतं, तर जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात त्याच्या एक्झॅक्टली उलट काम करतं. शांत बसा म्हणलं की बडबड करणार, बोला म्हणलं की बोलतच नाही, स्टेजवर येऊन बोला नाही कोणी येणार. म्हणजे काय आहे की ज्या काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला भेटतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही वागता. कान बंद करा म्हणलं की ऑन करायचं, हा ऑन करा, बंद करायचं, सगळं उलट वागायचं. आणि याच गोष्टीला आपण म्हणत असतो इन्व्हर्टर, एक्झॅक्टली अपोजिट सेन्स. मग नॉट गेट कसं असतं, तर मी तुम्हाला सांगितलं नॉट गेट हे एक्सेप्शन आहे. त्याला इनपुट किती असतात? एकच, आणि आउटपुट एकच. मग आता मजा बघा की इथं पुढे डॉट दिलं, तर आता हे इनपुट झालं, तर हे काय आहे तुमचं? मग आता तुम्ही इथं ए ठेवला तर इकडे काय भेटणार तुम्हाला? बरोबर आहे. म्हणजे जर 1 ठेवला तर काय मिळणार? 0, आणि 0 ठेवला तर? मग जर हे ऑन असेल इनपुट तर आउटपुट काय भेटणार? आणि जर इनपुट ऑफ असेल तर आउटपुट काय भेटणार? समजतंय का मी काय बोलतोय? ते कळतंय का? समजतंय तुम्हाला? मग तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आता ट्रुथ टेबल कसा असेल तर तुम्हाला कळायला पाहिजे की जर ए इनपुट असेल आणि समजा वाय आउटपुट असेल, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. एकदम साध्या सोप्या भाषेत याचा ट्रुथ टेबल कळतो. पण मुद्दा असा आहे की रिअल लाईफ मध्ये याचे काय ऍप्लिकेशन्स असतील, तर आपण मागेच ज्यावेळेस आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन घेतलं किंवा मध्ये फोटो डायोड घेतला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का बघा, की हा तुमचा नॉट गेट आहे. आणि या नॉट गेटच्या पुढे तुम्ही हे बेलचं सर्किट बसवलं. कशाचं? बेल कळते ना?
बेल वाजते. आणि मग याला जे काही तुम्ही इनपुट देणार आहात ते इनपुट बघा. आता याच्या इथं इनपुट आहे समजा लाईटचं. कशाचं आहे? लाईट. कुठल्या लाईटचं इनपुट आहे? तर एक खूप मोठी तिजोरी आहे आणि त्याच्यावर लाईट टाकलेली आहे आणि त्या लाईटचा जो सेन्सर आहे, जो लाईट सेन्स करतो, त्याचं हे इनपुट इथं आणून दिलं. मग आता तिजोरी तिकडे आहे, त्याचं खूप मोठं सर्किट तिकडे ते बर्गलर अलार्म म्हणतो आपण, चोरांपासून वाचवण्यासाठी असतो. त्याचं हे सेटअप आहे. हे पहिलं ड्रॉ करत बसायची गरज नाही. मग आता इमॅजिन करा की ती समोर तिजोरी आहे, लाईट टाकलेली आहे. मग लाईट कशी आहे? तर इन्फ्रारेड मध्ये आहे. इन्फ्रारेड तुम्ही बऱ्याच मूव्हीज मध्ये बघितलेलं असतं की डोळ्यांना दिसत नाही, मग गॉगल घालतात. गॉगल घातली की ती लाईट दिसायला लागते पिंक कलर मध्ये. बरोबर, खूप साऱ्या मूव्हीज मध्ये आहे, खूप साऱ्या मूव्हीज मध्ये आहे. हॉलिवूड, बॉलिवूड सगळीकडे आहे ते. मग असे रेस टाकलेले असतात, रेस कंटिन्यू असे रेस मारलेले असतात त्या इन्फ्रारेडचे, आणि बरोबर तिकडे एक रिसिव्हर बसवलेला असतो. मग एखादा चोर, त्याला दिसतच नाही ना डोळ्यांना, मग तो जर समोर चालला तर त्याच्या बॉडीमुळे ती लाईट काय होणार? कट होणार. जोपर्यंत ती लाईट पडते तोपर्यंत ती लाईट कशी आहे? तिथं ऑन ह्याच्यावर पडते ना, म्हणजे इनपुट कसं आहे? 1. तोपर्यंत आउटपुट काय आहे? 0. म्हणून बेल वाजत नाही. आणि चोराला माहितच नसतं काय सेटअप आहे. मग तो जातो, ती जरी दिसल्यानंतर ती ओढण्यासाठी तिकडे जाणार. तोपर्यंत खूप साऱ्या लाईन टाकलेल्या आहेत. समजा तिकडे तिजोरी आहे, हा इकडे आहे, आणि इकडून तिकडे लाईन अशा टाकलेल्या आहेत समजा. आणि मग हा पुढे जात असताना याच्या बॉडीवरती लाईट पडणार ना, म्हणजे ती कट होणार ना. ती कट झाली रे झाली म्हणजे लाईट काय झाली? बंद झाली. मग बंद झाली म्हटल्यानंतर त्याचं इनपुट किती झालं? 0. इनपुट 0 झालं की पुढे आउटपुट काय होणार? 1 आउटपुट झालं. म्हणजे बेलचं जे सर्किट आहे ते ऑन होणार आणि बेल वाजायला चालू होणार ना. समजतं का मी काय बोलतो ते? हेच मल्टिपल काउंटर साठी वापरलेलं असतं, हेच लॉजिक. पुढं सर्किट ऑन करत राहायचं. मग मुद्दा कसा आहे आमचा की जर इथं इनपुट नाही, इनपुट इथं नाही तरच पुढे आम्ही इनपुट देणार. म्हणजे इथली लाईट बंद झाली की पुढची बेल वाजवणार. आम्हाला काय माहिती कशाने बंद झाली, देणं घेणं नाही. लाईट बंद झाली आम्ही बेल वाजवणार. मग ती लाईट समजा दुसऱ्या कुठल्या प्रॉब्लेममुळे जरी बंद झाली तर बेल वाजावीच लागेल ना. समजतं का? हे आता हे एवढे टेक्निकल प्रॉब्लेम राहतीलच, कारण त्याला बुद्धी थोडी असते, ते सेन्सर असतं. मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग सिम्बॉल कसा आहे, ट्रुथ टेबल कसा असतो, रिअल लाईफ मध्ये ऍप्लिकेशन कशी असतात. मला असं वाटतं तुम्हाला नॉट गेट एक छोटस एकदम चांगल्या भाषेत कळालं असेल. बरोबर ना? एक्झॅक्टली उलट काम करत राहतं ते. समजलं का? मला असं वाटतं जर हे कळालं असेल तर परत 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि आता आपण बघूया युनिव्हर्सल गेट्स बघूया. ठीक आहे, तर चला प्लीज नॉट गेट लगेच बघून घ्या फास्ट. आणि 12वी बोर्डाचा सिलेबस एकदा बघून घ्या बरं का. 12वी बोर्डाच्या पुस्तकात काय काय आहे ते आपण घेताना 11वीचं पण घेतलंय ना, पण स्टेट बोर्डाच्या एक्झाम मध्ये जाताना फक्त 12वीच करून जायचं. सीईटी नीटला करून जाताना सगळ्याच करायचं. लक्षात आलं का? सिलेक्टिव्ह व्हायचं पुढे. सगळे गेट्स क्लिअर करायला बघांनो. एकदम सोपं आहे की नाही? हक्काचे मार्क आहेत. विनाकारण थोडस दुर्लक्ष करता आणि मार्क्स घालवता आणि पुन्हा म्हणता की अवघड होतं. काय एक माझ्या समोर बऱ्याच वेळापासून मोह असतो, मोह. नीट 2020चा एक क्वेश्चन आहे जो की डायरेक्ट फॉरवर्ड बायस आहे का बघण्यासाठी. घेऊ का मी? थोडस धावपळ होईल, घेऊया क्वेश्चन. मगापासून आहे मी 4दा विचार करतोय की नंतर घेऊया, दोन्ही गेट झाल्यानंतर, पण घेऊच या. 2020चा क्वेश्चन आहे, डायोड फॉरवर्ड बायस वरती एक क्वेश्चन आहे.
नीट 2020च बघ क्वेश्चन काय आहे. ज्याला बुद्ध आहे तो काही ना काही सांगेलच बाबा. बघा आता ऑप्शन ए, क्वेश्चन सांगितलं ना कुठला डायव्हर फॉरवर्ड बायस आहे बघायचं, तरी पण म्हणते क्वेश्चन काय आहे, कोणतं म्हणलं इथं. आता क्वेश्चन लिहित बसायला वेळ आहे का रे. आणि हे नाही दिलं तरी चालतं बरं का, असं काय विषय नाही. हे करंट कंट्रोल करण्यासाठी असं दाखवलेलं असतं. बघा आता 4 कंडिशन्स बघा. इथे अप्लाय केले -4 व्होल्ट, इथं आहे -2 व्होल्ट, इथं आहे 2 व्होल्ट, इथं आहे 5 व्होल्ट, इथं आहे -2 व्होल्ट, इथं आहे +2 व्होल्ट, आणि इथं आहे 0 व्होल्ट, आणि इथं आहे -3 व्होल्ट. तर आता कुठला डायोड हा फॉरवर्ड बायस्ड आहे बघायचं आहे. नीट 2020 खेळा रे बाबा नो. ऑप्शन सी का. मला सांगा हे 1.5 व्होल्ट आणि हे 1.5 व्होल्ट काय झालं रे, 0 ना. मग हे 2 व्होल्ट -2 व्होल्ट आणि हे +2 व्होल्ट हे सुद्धा काय झालं, मग त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे का, मग ते फॉरवर्ड बायस होत असतं काय. ऑप्शन ए कसं होईल, -4 व्होल्ट आणि -2 व्होल्ट कॅन्सल झालं तर शिल्लक -2 व्होल्ट इकडे राहणार ना. मग हे पॉझिटिव्हला निगेटिव्ह दिलं म्हणजे रिव्हर्स बायस होईल ना. आता बी वगैरे आले बॉम्बला, हे 2 आणि हे 3, हे 2 आणि 5 मधलं गेलं तर इकडे 3 व्होल्ट रिझल्ट राहील ना. आता बावड आहेत का, एकच राहिला की रे काय. मग आता विचार करा ना, तुम्हाला फॉरवर्ड करण्यासाठी प्लसला प्लस पाहिजे की नाही. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ह्या दोघांमध्ये हा प्लस आणि हा मायनस असायला पाहिजे. मग हा बघा मायनसला मायनस दिला ना रे, मायनसला मायनस दिला म्हणजे फॉरवर्ड बायस केला का नाही बाबांनो. आता तुम्ही सगळ्या केसमध्ये बघा -4 आणि -2, -4 आणि -2 तुमच्या लक्षात आलं का. तर या दोघांचा रिझल्ट -2 होणार ना. अरे बरोबर आहे की नाही, नक्की ना. म्हणजे मायनस तुम्ही प्लसला दिलात म्हणून नाही. आता 2 आणि 5 मध्ये 3 राहिला तर 3 तुम्ही प्लस याला देतायत म्हणजे ते पण होणार नाही. मायनस आणि प्लस कॅन्सल झालं इथं तर विषयच नाही. बघा ना मायनसला मायनस दिला, एकमेव कंडिशन आहे ना. बरोबर आहे की नाही. फॉरवर्ड पण तुम्हाला तुमच्या शिक्षकाने काय शिकवलं, प्लसला प्लस दिलं मायनसला मायनस दिला. अरे बाबांनो पण तुम्हीच बोलताना रे. जर बॅटरी जर जोडली अशी बॅटरी, एक उदाहरण समजा ही अशी बॅटरी दाखवली तर हे प्लस आणि मायनसलाच ग्राउंडिंग पण 0 करता येणार तुम्ही. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा एवढा सोपा क्वेश्चन आहे हा नीट 2020चा क्वेश्चन. जे लोक नीट देतात मला नीट करायचे, काय नीट करतो तो. साधी सोपा बेसिक अर्थ जर कळाला नाही, बरं किती सेकंदाचं काम आहे हे. मग इथलं वाचलेलं वेळ पुढे जे काही लेंदी एखादा असेल त्याला वापरा ना. किती सोप्या भाषेत करायला. असे खूप सारे क्वेश्चन येतात त्याच्यावरती, पुढे बोलूया आपण. तर आता